नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण आता बघूया केतू आपल्या कुंडलीतल्या प्रत्येक स्थानामध्ये काय परिणाम देतो। मुळात केतू हा छायाग्रह आहे आणि राहू जसा ॲम्प्लिफायर आहे, म्हणजे परिणाम मोठे आभासी दाखवणारा आहे। ज्या स्थानामध्ये असतो तिथले, जिथे बघतो तिथले। केतू कुठे बघत नाही कारण त्याच्याकडे डोळे नाहीत, आणि केतू जिथे आहे तिथे कर्टेलमेंट, मर्यादा बाहेर वागण्याची क्षमता केतू काढून घेतो। केतू म्हणजे एखाद्यापासून तुटणे, तुरुंगवास किंवा तत्वज्ञानाचा कारक, स्पिरिच्युअलिटीचा कारक। विषारी दंश म्हणजे पण केतू। त्वचेचा मध्ये बरगड्यांचे रोग, त्वचेचे रोग, पाठीचा कणा, इलेक्ट्रिसिटी याचा केतू कारक आहे। राहू केतू कुंडलीतले बघताना त्याचं नक्षत्र, त्याची रास आणि त्याच्यावरच्या दृष्टी या महत्त्वाच्या आहेत। केतूकडे जर त्याचा डिस्पॉझिटर म्हणजे केतू ज्या राशीत आहे त्या राशीचा स्वामी हा केतूकडे बघत असेल तर तो शुभ परिणाम देतो। केतूही शुभ परिणाम देतो। केतूवरती कुठल्याही शुभ ग्रहाची दृष्टी असणं यानी केतू अजून जास्त शुभ होतो। अग्नितत्व आणि जलतत्वाच्या राशीमध्ये केतूचे परिणाम चांगले मिळतात, कारण अग्नितत्वाच्या राशी म्हणजे जिथे खोटेपणाला थारा नाही, जलतत्वाच्या राशी म्हणजे भावनांचा ॲब्सॉर्प्शन आहे तिथेही खोटेपणा नाही, कारण या तीनही राशी या पूर्णपणे आपल्या स्वतःच्या शोधाकडे जाणाऱ्या मोक्ष त्रिकोणाच्या राशी आहेत। जर प्रथम स्थानामध्ये केतू असेल तर केतू शुभ असेल, शुभ नक्षत्रात असेल, शुभ राशीत असेल तर चांगला। प्रथमेश आणि प्रथम स्थानातले नक्षत्र जेथे आहे, जे स्थानाचं जे नक्षत्र आहे ते जास्त महत्त्वाचं। धनस्थानामध्ये केतू हा गुरुच्या कारक स्थानामध्ये आला, म्हणून याच्याकडे राहूने अष्टमामध्ये गोळा केलेलं सगळं याच्याकडे देऊन टाकलेलं आहे। केतू हा भूतकाळ दाखवतो। राहू वर्तमान आणि भविष्य आणि केतू भूतकाळ आहे। त्याच्यामुळे आर्थिक परिस्थिती, कौटुंबिक स्थिती ह्या दाखवतो, पण केतू हा अचानक परिणाम देणारा आहे राहूसारखाच, त्यामुळे आर्थिक स्थिती सारखी खालीवर होत राहते। हा कठोर हृदयी आहे, तसंच याला कुठल्याही नात्याची ओढ नाही। धनस्थानातला केतू बघूया, म्हणजे द्वितीय स्थानामधला, हे कौटुंबिक प्रॉपर्टीचं आयचं स्थान आहे। केतूला पैशाची हाव नाही किंवा तो पैशाचा ग्रहच नाही, हे गुरुचं कारकस्थान आहे, इथे केतू चांगला असतो। पण द्वितीय स्थानामधला केतू हा नातेसंबंधांमध्ये बघायला गेलो तर कौटुंबिक नात्यांमध्ये अडकणारा हा ग्रहच नाही आहे, त्याला नाती कळत नाहीत। शिवाय इथे जोडीदाराबद्दल काहीच विशेष दिसत नाही। सुरुवातीचं शिक्षण हे आज स्थानावरून आपण बघतो, म्हणजे अगदी मॉन्टेसरीच्या आधीचं इथे अडथळे आणतो, कारण हा पापग्रह आहे। तृतीय स्थानामध्ये केतू, हे स्थान उपचय स्थान आहे आणि केतू हा नैसर्गिक पापग्रह आहे। त्याच्यामुळे इथे गरजूंसाठी खूप काम करणारे लोक असतात। धार्मिकपणा, निडरपणा आणि अतिशय धैर्याने लोक काम करतात। हे धैर्य देणारं स्थान आहे। इथला प्रत्येक ग्रह धैर्याने काम करतो। ज्या व्यवसायामध्ये खूप फिरावं लागतं, कारण तृतीय स्थान हे छोट्या प्रवासाचं स्थान आहे, त्यामुळे ज्या कामामध्ये छोटे प्रवास करायला लागतात अशी कामं या केतूला आवडतात। यांची मुलं चांगली असतात। तृतीयाचं भावात भवम पंचम आहे, हा शुभ केतू असेल तर मुलंही चांगली असतात। चतुर्थामध्ये केतू असेल, चतुर्थ स्थान हे निसर्ग कुंडलीमध्ये कर्क राशीचं म्हणजे चंद्राचं आहे। चंद्र आणि केतू यांच्यामध्ये शत्रुत्व आहे। जर कुंडलीतला चंद्र शुभ नसेल तर आईपासून प्रेम मिळत नाही। शुभ असेल तर लोकप्रियता मिळते, राजकारणी लोकांशी संबंध येतो। इथे असणारा केतू चतुर्थामध्ये हा खूप घरं देतो, पण त्या घरांमध्ये समाधान मिळेलच असं नाही। विषबाधेची भीती आहे, कारण राहू केतू हा एक सर्प आहे असं मानलं घेतलेलं आहे। शुभ केतू असेल तर हा मोक्ष त्रिकोणाच्या राशी स्थानामधला आला चतुर्थ म्हणजे, त्यामुळे हा माणसाला धार्मिक बनवतो।
पंचमामध्ये केतू, पंचमस्थानामध्ये येणारे पापग्रह हे प्रथम संततीला त्रासाचे असतात. हा अशुभ असेल तर याला संततीला मारक आहे आणि प्रेम प्रकरण याला कळतच नाही, कारण ऐहिक सुखाचा हा कारकच नाही. कुटुंब आणि मित्रांचा पाठिंबा मात्र मिळतो. षष्ठामध्ये केतू असेल तर ही फार चांगली प्लेसमेंट आहे, पण पाठीच्या कण्याचं दुखणं असू शकतं, कारण केतू पाठीचा कणा दाखवतो. ही दैवी प्लेसमेंट आहे, शत्रूंचा नायनाट करणारा आहे. हा चांगलं संभाषण कौशल्य देतो, याला इंट्युशन असते. हा माणसाला धैर्य देतो, प्रसिद्धी देतो. सप्तमामध्ये केतू हा सप्तमाच्या नात्यांना म्हणजे जोडीदाराला इथे डिटॅच्ड आहे, त्याला फार त्याच्याबद्दल आस्था नसते. नवरा बायकोच्या नात्यामध्ये मानसिक अंतर खूप असतं, स्वभाव एकमेकांच्या विरुद्ध टोकाचे असतात. थोडक्यात म्हणजे सप्तमामध्ये राहू किंवा केतू हे दोघंही ग्रह असणं चांगलं नाही, कारण हे वक्री ग्रह आहेत. सप्तमामध्ये वक्री ग्रह सप्तमाचं सुख देत नाही. हा व्यापारासाठी चांगला आहे. सप्तमात केतू असणारा माणूस हा याचं बोलणं चांगलं नसतं. अष्टमामध्ये केतू, इथे अपघाताचं आणि संघर्षाचं हे स्थान आहे. इथे हे स्थान सप्तम स्थानाचं धनस्थान आहे, पण हे मुळात त्रिक स्थान आहे. मंत्रतंत्र करणारा माणूस असतो. रक्तवाहिन्यांचे रोग होऊ शकतात किंवा कुठल्याही हत्यारांनी माणसाला इजा होऊ शकते. भाग्यातला केतू हा धार्मिक गोष्टींसाठी खूप उत्तम आहे. एखादा संत महात्मा जन्माला आलेला असू शकतो. हा परदेश प्रवास करत नाही. राहू परदेश प्रवासाचा कारक आहे इथला, पण केतू नाही. इथे केतू हा आईच्या माहेरच्या लोकांशी नातं सांगतो, इथे याचं वडिलांशी पटत नाही. तसंच इथे या केतूमुळे माणसाचं म्हणजे केतूचं जे वय आहे त्यानंतर माणूस अध्यात्माकडे जातो, साधारण 48, 50, 52 यानंतर. हा केतू भाग्यामध्ये म्हणजे गुरुच्या कारकस्थानामध्ये आलेला आहे, त्यामुळे माणसाला श्रीमंती येते. आता बघूया दशमातला केतू. दशमस्थान हे कर्मस्थान आहे. दशमस्थान हे अर्थत्रिकोणातलं स्थान आहे आणि दशमस्थान हे उदित गोलार्धातलं स्थान आहे. ते शनीच्या स्वतःच्या राशीचं स्थान आहे निसर्ग कुंडलीप्रमाणे, आणि रवीचं आणि मंगळाला हे चांगलं असणारं, कारण माध्यान्नीला 12 ते 2च्या वेळेचं हे स्थान आहे. दशमामध्ये केतू असेल तर हा ग्रह भौतिकवादी नाही आहे, त्यामुळे याची क्षमता पण भौतिकवादी गोष्टी करण्याची म्हणजे दशमाची कर्माची नाही आहे. केतू हा व्यवसायाला योग्य असणारा ग्रह नाही, कारण त्याला मटेरियल लाईफ कळत नाही. तो धार्मिक स्थळांना भेट देण्याचं काम फार तर करतो, धर्माची कामं करतो. म्हणजे दशमात केतू असणारी माणसं ही ऐहिक सुखासाठी काही करण्याची इच्छा असणारी नसतात. पण दशमातल्या केतूचं एक वेगळं फळ असं आहे, परदेशी भाषा शिकतो. एकादशामध्ये केतू, एकादश स्थान याला लाभस्थान असं म्हणतात. लाभस्थान म्हणजे मिळण्याचं स्थान, काहीतरी पैसे किंवा इनटँजिबल गोष्टी मिळण्याचं स्थान. हे स्थान आहे कुंभ राशीचं म्हणजे शनीसाठी चांगलं स्थान. इथे जर एकादशामध्ये केतू आहे त्यावेळेला कुंडलीमधला शनी किंवा गुरुचं कारक स्थान आहे, म्हणून गुरु जर चांगला असेल, केतूची शुभग्रहांशी युती किंवा केतूवर शुभग्रहांची दृष्टी असेल तर माणूस खूप पैसेवाला होतो. हा चांगला लीडर असतो, कारण हे मंगळाचं प्रतिनिधित्व करतो केतू. हा व्यवसाय क्षेत्रामध्ये असतो, याचं छोटं सामाजिक वर्तुळ असतं. आणि लाभस्थानामधले ग्रह हे लाभ देतातच, त्यामुळे हा वारंवार लाभ पण देतो. हा केतू जेव्हा लाभामध्ये आहे तेव्हा राहू पंचमामध्ये आहे. ही अतिशय चांगली प्लेसमेंट आहे राहू केतूची. द्वादशामध्ये केतू हे केतूचं स्वतःचं घर आहे. मोक्ष, शांती, पुनर्रचना ही केतूची स्वतःची कार्य. याला प्रवास आवडतो आणि एकूणच द्वादशामध्ये केतू असणाऱ्या माणसाला योग साधना, ध्यानधारणा याच्यामध्ये खूप रस असतो. केतूची पण दशा असते, जशी सगळ्या ग्रहांची असते तशी ही 7 वर्षाची असते. केतूचं मुख्य क्षेत्र म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स,
न दिसणारं जे काही इलेक्ट्रिसिटीशी संबंधित येतं ते, ॲक्सिडेंट्स ही क्षेत्र केतूची आहेत. अचानक परिणाम देणारा केतू आहे म्हणून. आणि कुंडलीमध्ये केतू संबंधाने काही उपाय केले जातात जर कुंडलीमध्ये केतू शुभ नसेल तर. जर प्रथम स्थानामध्ये शुभ केतू नाही, शुभ केतू कसा, ज्या केतूच्या बरोबरीने शुभग्रहाची युती आहे, ज्या केतूवर केतू ज्या राशीत आहे त्या राशीच्या स्वामीचा म्हणजे डिस्पॉझिटरची दृष्टी आहे किंवा शुभग्रहाची दृष्टी आहे, असा केतू शुभ नसेल तर भ्रूमध्यावर केशराचा टिळा लावा. कारण केतू हा लेट गो ग्रह आहे, तो कशातही गुंतणारा ग्रह नाही, मटेरियल लाईफ सांगणारा हा ग्रह नाही. पण माणसाला जगताना जेव्हा त्याचं वय वानप्रस्थापर्यंत आलंय त्यानंतरची गोष्ट सोडून द्या, पण तोपर्यंत माणूस स्वतःच्या पायावर उभं राहिल्यानंतर किंवा शिकत असताना हा आयुष्यापासून फारकत कशी घेऊ शकेल. त्यामुळे जी गोष्ट तो करतोय ती चांगली व्हावी याच्यासाठी आपली निश्चयात्मिका बुद्धी ही भ्रूमध्यामध्ये असते. तिथे केशराचा टिळा लावला किंवा चंदनाचा टिळा लावला तर या वनस्पती ही माणसाच्या बुद्धीला मार्ग दाखवणारी आहेत. चंदन, केशर, म्हणून माणसाचे निर्णय चुकत नाहीत. किंवा देवाधर्माचं काम करणारा माणूस असतो तर साधारण घराच्या बाहेर पडल्यावर एकदा देवळामध्ये जाऊन पॉझिटिव्हिटी घेऊन या, कारण देवळात पॉझिटिव्ह रेज असतात. चांदी वापरा. ज्यांच्या कुंडलीमधला केतू शुभ नसतो त्यांनी खिशामध्ये चांदीचा चौकोनी तुकडा ठेवावा. दूध आणि साखरेचं दान करा. गणपतीची पूजा करा. केशरी रंगाच्या गणपतीची पूजा ही ज्यांचा केतू शुभ नाही त्यांनी करावी. चांदीच्या भांड्यामध्ये घरामध्ये मध ठेवावा. अशा छोट्या छोट्या गोष्टी या केतूला तुमच्या अनुकूल करून घेण्यासाठी करता येतात. अर्थात तुमचं मन म्हणजे तुमच्या कुंडलीतला चंद्र जेवढा बलवान असतो तेवढा तुमच्या कुंडलीमध्ये जर ग्रह बलवान नसतील तर त्यांनी त्या मनावर काही परिणाम होत नाही आणि मग पर्यायाने तुमच्या आयुष्यातल्या पॉझिटिव्हिटीवरही परिणाम होत नाही. त्यामुळे मन चंगा तो कटवती में गंगा ही म्हण सार्थ होते. त्यामुळे तुमच्या चंद्राला बळ आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील जर चंद्र बलवान नसेल. हा विषय वेगळा आहे, आपण त्याविषयी पुन्हा कधीतरी बोलूया. चंद्र बलवान नाही आहे तर काय करायचं. तुम्हाला माझा एपिसोड आवडला असेल सबस्क्राईब करा. पुढच्या चॅनलमधल्या पुढच्या एपिसोडसाठी नवीन नवीन विषयांसाठी वाट बघा. परत भेटूया. बाय बाय.